नमस्कार, मी संगीता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची रेसिपी आहे ती म्हणजे वाटाणा पनीरची भाजी. करायला एकदम सोपी आणि खायला खूप चविष्ट लागते. तर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी पनीर कट केला आहे. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये पनीर कट करू शकता. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये घालते 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे कट करून घेतलेलं पनीर आणि सर्व पनीर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान पनीर फ्राय झालेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पनीरच्या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो पाहून घेऊया. तर इथे मी घेतले आहे 2 कांदे, 3 टोमॅटो, 2 लसूणच्या कांड्या, 1 अद्रकचा तुकडा आणि भिजवलेले 6 काजू घेतले आहेत. आता हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि कढईमध्ये सर्वात आधी घालूया कांदा. कांदा भाजण्यासाठी घालूया 2 चमचे तेल. तर कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता कांदा लालसर व्हायला लागला आहे. त्यानंतर घालूया टोमॅटो, लसूण, 1 अद्रकचा तुकडा आणि भिजवून घेतलेले काजू घालून घेऊया. आता हा सर्व मसाला चांगला मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मसाला चांगला भाजलेला आहे. आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे पहा मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. आता आपण पनीरची भाजी बनवण्यासाठी घेऊया. तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये घातले 2 चमचे तेल, 1 चम्मच जिरी, 1 चम्मच पनीर मसाला, अर्धा चम्मच हळद आणि घरगुती लाल तिखट अर्धा चम्मच. आता हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतायचा आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आणि हा सर्व मसाला चांगलं तेल सुटतोवर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्हाला जर भाजी लफतफीत पाहिजे असेल तर तुम्ही यावेळी आता थोडंसं पाणी घालू शकता आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं चांगलं मसाल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता चांगली मसाल्याला उकळी आलेली आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. त्यानंतर घालायचं आहे पनीर आणि 1 वाटी इथे मी वाटाणा घातला आहे. हा फ्रोझन वाटाणा आहे त्यामुळे त्याला शिजायला टाइम लागत नाही आणि वरतून कोथिंबीर घातली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे. भाजी पाहूनच तोंडाला पाणी सुटते, एवढी छान भाजी तयार होते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला मी प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते कशी झाली आहे.